हॅलो सर्वांना नमस्कार. तुमचा दिवस छान मस्त जावो आणि नमिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज मी बनवणार आहे वांग्याची भाजी. त्याच्यासाठी मी इथे 4-5 वांगी घेतली, 2 बटाटे घेतले. ते आता मी हे सगळं कापून घेते आणि मग पुढचं साहित्य बघू. मी सगळं कापलं आहे, असं चिरा पाडलं ते आणि बटाटे कापलेत आणि पाण्यात टाकलेत. आणि आता आपल्याला इथे तवा घेतला आहे. गॅस ऑन कर. त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे टाकते. मी शेंगदाणे भाजायचे आपल्याला. अरे भाजलेले आहे, मी काढते एका प्लेटमध्ये. त्याच्यात आपल्याला तेल टाकायचं आहे. तेल गरम झाले, त्याच्यात मी कांदा टाकते थोडा. 2 कांदे घेतले होते मी चिरून. ते आपल्याला भाजायला घ्यायचं. मिक्सरचं भांडे घेतलं. शेंगदाणे, थोडासा जिरं आपल्याला बारीक करून घ्यायचं. कांदा आपला भाजतोय थोडा. थोडी हळद टाकते याच्यात, थोडी धनिया पावडर, कांदा लसूण मसाला आणि ही मिरची पावडर आणि थोडीशी कस्तुरी मेथी. थोडं मीठ, थोडं पाणी. आणि याच्यामध्ये टोमॅटो कापल्याला 2 टोमॅटो ते आपल्याला याच्यामध्ये वाढवायचे. थोडंसं अजून पाणी टाकून ते आपल्याला थोडं शिजून घ्यायचं आहे. टमाटा शिजला की गाळ करायचं थोडं. तर आपल्या भाजीचं चांगला गाळ झालेलं आहे आणि आपल्याला याच्यामध्ये तूप टाकायचं आहे. त्याच्यामध्ये मी जिरं बारीक करून घेतलं होतं शेंगदाण्यासोबत. आणि इथं वांगी कापलेली मी. हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं. आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आणि वरतून थोडी कोथिंबीर टाकायची आणि वाफेवरती हे आपल्याला शिजवायचे. आता मी याच्यावरती झाकण ठेवते आणि वाफेवर याला शिजवते. हे बघा आपलं कालवण इथं उकळते. आपल्याला हे छान शिजून घ्यायचं. झाली वाटतं भाजी आपली. खूप गाळ झाला मस्त. सगळे शिजले ते. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. मी एका डिशमध्ये काढली भाजी. बघायची खाण्यासाठी रेडी आहे. एकदा करून बघा, नक्कीच आवडेल तुम्हाला.